मला विचारायचंय की हे जर राजकीय पाठबळ एवढं या सगळ्या व्यवसायाला भोंदूगिरीचे आहे तर तुम्हाला किती सामना करावा लागतो? तेच आहे ना की राजकीय पाठबळ तर आहेच आणि राजकीय पाठबळ म्हणजे आपल्या कायद्याच्या जी काही आता तुम्हीच बोललात त्याच्यावरूनच दिसतंय की 18-19 वर्ष सतत तुम्हाला हा कायदा जो अन्याय शोषणाला विरोध करणार आहे त्या कायद्याच्या कायद्यात व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतात. आणि अगदी हे तर आहेच की म्हणजे अगदी इंदिरा गांधींच्या काळापासून म्हणायला गेलं तर धीरेंद्र ब्रह्मचारी असेल आणि चंद्रा स्वामी असे हे आपण सगळं ऐकलं. पण आता मला तुम्ही सांगा राजकीय पाठबळाची आपण गोष्ट बोलतो तेव्हा आसाराम आणि राम रहीम ही तर अतिशय मोठी उदाहरणं आपल्या समोर आहेत. आसाराम काय राम रहीम काय यांच्यावर आरोप गेली ते अटक झाले त्याच्या आधी कितीतरी वर्ष ते आरोप होत होते. पण त्यांना का संरक्षण मिळालं? राजकीय पाठबळामुळेच मिळालं ना संरक्षण. आणि आज आपण बघितलं की राम रहीमला तर एका खुनाच्या गुन्ह्यातनं त्याला मुक्त केलेलं आहे आणि तो जितका काळ तुरुंगात होता त्याच्यापेक्षा जास्त काळ तो पॅरोलवर होता. बरोबर. म्हणजे हे पण आहे ना, हे काही राजकीय पाठबळाशिवाय हे होऊ शकत नाहीये. त्याला निवडणुकीच्या बरोबर वेळेला त्याला पॅरोल मिळत होता. ह्याचा अर्थ काय आहे? त्याचा काहीतरी प्रभाव होता, त्याचा राजकीय त्यांच्या निवडणुकीसाठी उपयोगी होता म्हणून त्याला पॅरोल मिळत होता असं आपल्याला सहज त्याचा अर्थ निघतोय. आणि बाकी कशाला आत्ताच हेच आपण ज्याच्याबद्दल बोलतोय खरातचं प्रकरण, खरात काही काल परवाचा बाबा नाहीये ना, हा कितीतरी वर्ष हे चालू होतं त्याचं. आणि आज आपण बघतोय की आज ही जवळजवळ 39 आमदार लोकप्रतिनिधींची त्यांच्याशी संबंध असल्याची आरोप केले जात आहेत. कमी नाही, 39 ही संख्या खूप मोठी आहे. मग हे त्याच्याबरोबर उच्चपदस्थ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी हे सगळे आहेत. आणि खरातचं प्रकरण तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे हे लैंगिक शोषणाचं तर आहेच आहे, पण त्याच्याच बरोबर आपण बघतोय आज ईडी लागलेली आहे. म्हणजे आर्थिक आणि करोडोंचे, म्हणजे एवढे ज्यावेळेला करोडोंचे आर्थिक घोटाळे इतका काळ चाललेले असतात त्यावेळेला ते कुणाच्या तरी पाठबळाशिवाय होत असेल ह्याच्यावर शेंबड्या पोराचा सुद्धा विश्वास बसणं शक्य नाही.